विधानसभा निवडणुकीआधीच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी ट्विस्ट पाहायला मिळतो आहे। उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी यावेळच्या निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे। आपल्यासोबत स्वतः प्रदीप साळवी सर आहेत। साळवी साहेब, नेमकं काय माघार घ्यायचं कारण नेमकं काय काय सांगू शकाल? मी काली इच्छुक होतो, आजही इच्छुक आहे, पण ज्या बनेसाहेब असतील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख असतील, हे या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत आणि मला स्वतः बनेसाहेब येऊन भेटले। माझं आता एवढं वय झालेलं आहे, मला एक संधी तुम्ही द्या, ह्यापुढे तुम्हाला संधी मिळू शकते, ह्या पुढचा जो निवडणुकीचा उमेदवार असेल तर तुम्ही असाल, त्यामुळे मला ही संधी देणं गरजेचं आहे। मी पण अनेक वर्ष या शिवसेनेत 44-45 वर्ष काम करतो आहे। हे ज्यावेळी मी ऐकलं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला असं वाटलं की ज्यांनी पक्षासाठी योगदान दिलं आहे, मग बनेसाहेब असतील, महाडिक साहेब असतील, त्यांनी जर त्यांचा जर पक्षाने विचार केला आणि त्यांना जर उमेदवारी दिली तर ह्यापेक्षा मोठा मला आनंद नाही। बरोबर आहे। पण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांच्या समोरचं आव्हान बघता तुमची माघार कितपत पक्षाला अडचणीची ठरू शकते? समोर कोण आहे, काय आहे? मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी शिवसेना प्रमुखांना मानणार आहे, मी अनेक वर्ष शिवसेनेचं काम करतो आहे। शिवसेनेमुळे मी इथपर्यंत पोचू शकलो। मला या शहराचं प्रथम नागरिक म्हणून पद मिळालं, 2 वेळा मी नगरसेवक म्हणून काम केलं आहे, 17 वर्ष मी शिवसेना तालुका प्रमुख म्हणून करतो आहे, या शहराचा उपशहर प्रमुख म्हणून मी काम केलं आहे। त्यामुळे माझ्यासमोर कुठचं आव्हान बिव्हान हा विषय नाही। आव्हान एकच होतं माझ्यासमोर की माझ्यासमोर माझ्यापूर्वी ज्यांनी या पक्षाच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलं आहे त्यांना या निवडणुकीमध्ये संधी मिळावी म्हणून मी माघार घेतलेली आहे। काय वाटतंय रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं चित्र काय असेल? रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट आहे की लोकसभेमध्ये आपण बघितलं असाल, लोकसभेपेक्षा त्याहीपेक्षा मोठा चमत्कार येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल। नक्कीच हे होते प्रदीप साळवी सर की ज्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून यावेळच्या निवडणुकीतून या ठिकाणी माघार घेतलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।